नाथ बाबा नात्यांबद्दल आपल्याला काय सांगतात नीट पहा. तुम्हाला कसे असं वाटलंय का की तुम्ही ज्या लोकांवरती विश्वास ठेवला तेच एक दिवस तुमच्या विरुद्ध वापरले गेले आहेत. मी एक गोष्ट पाहिली आहे आणि ती पुस्तकात नाही, ती आयुष्यात आहे. जे लोक त्यांच्या प्रत्येक प्लॅन बद्दल बोलतात त्यांची स्वप्ने जास्त काळ जिवंत राहत नाहीत, पण जे शांत राहतात, जे आपलं पुढचं पाऊल कुणालाच सांगत नाहीत, तेच अचानक सगळ्यांना आश्चर्य देतात. नाथबाबांनी हजारो वर्षापूर्वी एक नीती सांगितली होती, पण आजच्या काळात तिचा अर्थ अजून जास्त खोल. आज मी तुम्हाला फक्त नाथबाबांनी सांगितलेली गोष्ट सांगणार नाहीये, मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक सत्य घटना सांगणार आहे, ज्यामुळे मला कळलं शांत राहणे ही कमजोरी नाहीये, ती सर्वात मोठी ताकद आहे. आणि जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं तर कदाचित तुम्ही आजपासून काही गोष्टी कोणाला सांगणार नाहीत. आज आपण एका खूप कडव्या सत्याचा सामना करणार आहोत. आपण अनेकदा आपल्या नातेवाईकांना, आपल्या काका, मामा, आत्या आणि चुलत भावंडांना आपले हितचिंतक समजतो. आपण भावनेत वाहून जाऊन त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं करतो, पण नाथबाबा सांगतात की साप चावल्यावर त्याचा इलाज वैद्याकडे असतो, पण जर आपलाच कोणी रक्ताचा नातलग मत्सर म्हणजे जळफळाट मनात ठेवू लागला असेल तर त्याचा इलाज जगातल्या कोणत्याही हकीमाकडे नसतो. जर तुम्हाला तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचं असेल तर आज हा व्हिडिओ खूप लक्षपूर्वक ऐका. आज आपण नाथबाबांनी सांगितले आहे ते अध्याय उघडणार आहोत, जे आपल्याला सांगतात की त्या कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या सख्या नातेवाईकापासूनही, होय सख्या नातेवाईकापासूनही स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपून लपवून ठेवल्या पाहिजेत. चला पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपासून सुरुवात करूयात. पहिली गोष्ट आहे आपली खरी कमाई आणि साठवलेली बचत गुप्त ठेवणे. हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, ऐका. एका गावामध्ये 2 भाऊ राहत होते. दोघेही शहरात कमवायला गेले. एक भाऊ खूप सरळ आणि भोळा होता. त्याची जेव्हा जेव्हा प्रगती होत असे किंवा त्याचा पगार वाढत असे तेव्हा तो आनंदाने लगेच फोन करून आपल्या काकांना, मामांना आणि गावातील नातेवाईकांना सांगत असे, काका माझी कमाई आता दुप्पट झाली आहे, मामा मी शहरामध्ये फ्लॅट घेतलाय. त्यांना वाटत होतं की हे माझेच लोक आहेत, माझ्या आनंदात आनंदी होतील. पण दुसरा भाऊ खूप शार्प बुद्धी ठेवणारा होता. तो पहिल्यापेक्षा जास्त कमवत होता, पण जेव्हा जेव्हा गावात येत असे तेव्हा जुने कपडे घालून येत असे. नातेवाईक विचार करत की बाळा किती कमावतोयस, तर तो नेहमीच उदास चेहरा करून म्हणत असे, काका कसा बसा गुजारण होते आहे, शहरात महागाई खूप आहे, काहीच उरत नाही. आता परिणाम ऐका. ज्याने आपल्या नातेवाईकाला डंका पिटला होता तो हळूहळू नातेवाईकांच्या डोळ्यात खुपू लागला. त्याच्या मनात आले की हा कालचा मुलगा आमच्यापेक्षा पुढे गेला. जे नातेवाईक कालपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करत होते तेच आता त्याच्या पाठीमागे निंदा करू लागले. कोणी त्यांच्याकडे उधार मागितलं, कोणी म्हणाले माझ्या मुलीचं लग्न आहे, 2 लाख दे. आता तो नकार देईल तर वाईट ठरेल आणि देईल तर स्वतःचं नुकसान करेल. पाहता पाहता त्याची बचतही संपली आणि नाती बिघडली. पण दुसरा भाऊ ज्याने आपली कमाई लपवली तो शांतपणे श्रीमंत होत गेला. नातेवाईकांना वाटत होतं की हा तर आपल्यासारखाच आहे, त्यामुळे ना कोणी त्याच्याकडे जळाले ना कोणी उधार मागितले. त्याने आपले पैसे वाचवले आणि कुटुंबही. नाथबाबा हेच शिकवतात. माणसांचा स्वभाव असा असतो की तो दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, पण दुसऱ्याच्या आनंदामध्ये त्याला 100 पट जास्त दुःख होतं. जेव्हा तुमचे नातेवाईक पाहतील की तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त कमवत आहात, तुमची गोडी मोठी आहे, तुमची मुलं चांगल्या शाळेत शिकत आहेत, तेव्हा त्यांच्या मनात एक अदृश्य विष पसरू लागतं. ते तुमच्या तोंडावर गोड बोलतील, दीर्घायुष्य लाभो बाळा म्हणतील, पण आतून त्यांना जळफळाट होईल. आणि वडीलधारे म्हणतात की दगडालाही नजर लागते तर माणूस काय चीज आहे. म्हणून नाथबाबांचा सल्ला, पक्का नियम,
समजा नातेवाईकासमोर नेहमी सादर राहा. तुमची खरी श्रीमंती तुमचं बँक बॅलन्स फक्त स्वतःपुरतं ठेवा. त्यांना असं वाटू द्या की तुम्ही त्यांच्यासारखे संघर्ष करत आहात. यातच तुमची सुरक्षितता आहे. आता दुसऱ्या गोष्टीकडे वळूया जी तुमच्या यशाची पायाभरणी आहे. तुमचं पुढचं पाऊल किंवा आयुष्यातील योजना. नाथबाबांचा एक प्रसिद्ध श्लोक आहे, मनसा चिंतात्तम कार्यामं. वाचा नेहमी नैव प्रकाश येतोय. म्हणजे मनात ठेवलेले काम पूर्ण होईपर्यंत जिभेवर आणू नका. आपल्यापैकी 90% लोक हीच चूक करतात. समजा तुम्ही एकदा नवीन व्यवसाय सुरू करत आहात किंवा परदेशात जाण्याची तयारी करत आहात किंवा मोठी जमीन घेणार आहेत. आपल्याला आपल्या लोकांना सांगावायचं वाटतं. लग्न समारंभात किंवा पार्टीत थोड्या उत्साहात आपण सांगून टाकतो, मामा पुढच्या महिन्यात मी नवी फॅक्टरी टाकतोय किंवा मी बाहेर जातोय. जसं तुम्ही हे बोलता तसं तुम्ही तुमच्या यशाचा गळा घोटता. कारण आपल्या समाजात खेकडा मानसिकता असते. एक खेकडा वर चढू लागला की बाकीचे त्याला ढकलत नाही तर त्याचे पाय पकडून खाली ओढतात. अनेक नातेवाईक तसेच असतात. त्यांना कळलं की तुम्ही काही मोठं करणार आहात की ते तुम्हाला घाबरू लागतात. म्हणतील, अरे बाळा, बाजार खूप खराब आहे, हे काम करू नकोस, बुडशील. अमुकांच्या मुलानेही केलं होतं, आज रस्त्यावरती आले आहेत. तुमच्याकडे होणार नाही. ते इतकं नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात भरतील की तुमचा आत्मविश्वास तुटेल. ते म्हणतील, आम्ही तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. पण खरं म्हणजे त्यांना नको असतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा वर जावं. आणि जर तुम्ही अपयशस्वी झालात तर तेच आधी टाळ्या वाजवतील. आम्ही आधीच सांगितलं होतं म्हणतील. म्हणून शहाणा माणूस आपली योजना गुप्त ठेवतो. बीजालाही झाड यायला असेल तर ते जमिनीत अंधारात राहावं लागतं. ते वारंवार उकरून दाखवलं तर ते कधीच झाड होत नाही. तुमच्या स्वप्नांनाही तसंच जपा. यश मिळाल्यावरच जगाला कळू द्या. तुम्ही पुढील 3 गोष्टी म्हणजे घरातील भांडणं, तुमची कमजोरी आणि सहन केलेले अपमान. घरातील भांडणं बाहेर सांगू नका. नवरा बायकोत वाद होतात, वडील मुलात भेदभाव होतात, पण रागात नातेवाईकांना सांगितलं तर ते समोर सहानुभूती दाखवतील आणि पाठीमागे सगळीकडे पसरवतील. तर तुम्ही दोघं एक व्हाल, पण त्यांना ती गोष्ट लक्षात राहील आणि ते तिला पेटवत राहतील. म्हणूनच घराचा भेद घरातच ठेवा. चौथी म्हणजे तुमची कमजोरी किंवा जुनं गुपित. नाथबाबा सांगतात की आपली कच्ची नस कोणाच्याही हातात देऊ नका. आज जवळचा असलेला माणूस उद्या पैशासाठी शत्रू होऊ शकतो आणि तुमचंच गुपित शस्त्र बनवू शकतो. म्हणूनच कासवासारखे बना. धोका जपवताच आपले नाजूक अवयव कवचात लपवा. 5वी आहे शेवटची गोष्ट म्हणजे केलेले दान आणि सहन केलेला अपमान. बाहेर कोणीही तुमचा अपमान केला असेल तर तो सगळ्यांना सांगत फिरू नका. लोक सहानुभूतीपेक्षा तुमची थट्टा करतील. ते अपमान गिळा आणि त्यांना तुमची ताकद बनवा. आणि जर तुम्ही कोणाला मदत केली असेल तर तेही गुप्त ठेवा. नाते तोडू नका, पण शहाण्याप्रमाणे वागा. नातेवाईकांना भेटा, गोड बोला, पण मनाचे दरवाजे बंद ठेवा. वरून उघडक पुस्तक बना, पण आतून कोणी वाचू शकणार नाही असं बना. बाळाने हे फक्त नाथबाबाची नीती नाही, हे आयुष्यात शिकवलेले वास्तव आहे. जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक जे प्रत्येक गोष्टी बोलून दाखवतात आणि दुसरे जे शांत राहून इतिहास घडवतात. तुम्ही कोण व्हायचं आहे ते आज ठरवा. लक्षात ठेवा, यश कधी घोगाट्यात जन्म घेत नाही, ते शांत तयारीतच जन्म घेतं. कधी कधी आपल्या स्वप्नांना वाचवण्यासाठी आपल्यालाच आपल्या शब्दावरती नियंत्रण ठेवावं लागतं. जर आजच्या या कडव्या पण खऱ्या गोष्टींनी तुमच्या विचारामध्ये थोडासा बदल घडवला असेल तर हा व्हिडिओ त्या लोकांना किंवा त्या सर्व लोकांना नक्की पाठवा. द्या खूप काही सहन करत आहेत पण शांत आहेत, कारण कदाचित त्यांची शांतता ही त्यांची सर्वात मोठी ताकद असेल. आणि बाळांनो, कमेंटमध्ये किंवा व्हिडिओमध्ये खाली कमेंट करायला विसरू नका. मी प्रत्येकाला रिप्लाय देत असतो. आणि जर तुम्हाला अशाच सत्य खोल आणि आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी ऐकायच्या असतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत शांत राहा, निरीक्षण करा आणि योग्य वेळी जगाला उत्तर द्या.
अलख निरंजन आदेश ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः, ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः, ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य श्री कनीफनाथाय नमः. आदेश 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 अलख निरंजन.